हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. माझ्या अर्चनास किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज नाश्त्यासाठी बनवला होता तिखट शेवयाचा भात. तो एकदम छान व पौष्टिक आहे. तुम्हीही कधी अशा प्रकारे शेवयाचा भात करून पहा. गोड पण खाऊ वाटत नाही सारखे जास्त, त्याच्यामुळे असा तिखट शेवयाचा भात खूप छान लागतो. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर असे सर्व कट करून घेतले. नंतर कांदा तळण्यासाठी टाकला, त्यात सगळं हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व तळून घेतले. नंतर टोमॅटो टाकला, शेंगदाणे पण टाकल्यानंतर खूप छान चव येते. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घातली, त्याच्यात थोडा मॅगी मसाला घातला. मॅगी मसाला घातल्यावरती खूप छान टेस्ट येते. तुम्हीही अशा प्रकारे शेवयाचा भात करून पहा. मॅगीपेक्षा हेल्दी असा घरच्या शेवया बनवलेला तिखट शेवयाचा भात खूप छान लागतो. नंतर त्याच्यात आपल्या शेवयाच्या प्रमाणानुसार तुम्हाला घट्ट पातळ ठेवायचे असेल त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला. मला सकाळची थोडी गडबड होती म्हणून मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवले होते. त्याच्यामुळे लगेच उकळी आली पाण्याला. त्याच्यामध्ये थोडेसेच मीठ घालायचे, कारण की शेवयाला मीठ असते करताना, त्याच्यामुळे जास्त खारट होतं, म्हणून मिठाचे प्रमाण कमीच ठेवायचे. नंतर पाणी उकळल्यानंतर त्याच्यात शेवया घालून घ्यायच्या व हलवून पाहिजे की त्याच्यामध्ये किती बसतात ह्यानुसार तुम्हाला घट्ट पातळ ह्या प्रमाणाने तुम्ही पाणी ओतू शकता. अशा प्रकारे झाल्यानंतर 5 मिनिट झाकण ठेवून शेवया शिजून घ्यायच्या. 5 मिनिटानंतर अशा प्रकारे शेवया चांगल्या फुगायला लागतात. खूप सुट्ट्या सुट्ट्या पण होतात आणि खूप छान लागतात. चवीलाही रुचकर अशा सर्वांना आमच्या घरात शेवयाचा तिखट भात आवडतो. अशा प्रकारे तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा गॅस बंद केला तरी चालतो, पण आम्हाला थोडा घट्टसर असा शेवयाचा भात लागतो. नंतर मी थोडा मटण मसाला वरून घातला, त्याच्यामुळे छान चव येते. माझ्या चुलत सासऱ्यांना त्यांनाही खूप छान भात आवडतो, म्हणून त्यांनासुद्धा मी डब्यात पॅक करून दिला. ते दुसरीकडे राहतात म्हणून त्यांना डब्यामध्ये पॅक करून शेवयाचा भात दिला. नंतर मुलाला दिला व मिस्टरांना सगळ्यांनी खाऊन घेतला. अशा प्रकारे शेवयाचा भात झाला आहे. माझे व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.